मी राजीनामा दिला नाही, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधक मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही। पुरावे नसतानाही भाजप नेते सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप। अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। भाजप आमदार सुरेश धसांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। मल्टीस्टेट बँकांमध्ये पैसे बुडालेल्या लोकांचे प्रश्न मांडले। भेटीनंतर धसांची माहिती। फडणवीस अजितदादा बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील। मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य। बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार। संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। हत्येच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबीय फडणवीसांशी चर्चा करणार। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास खरंच होईल का? कराडसोबत मुंडे, फडणवीस, अजितदादा आणि शिंदेंचा एकत्र असलेला फोटो ट्विट करत संजय राऊतांचा सवाल। मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटली। पदाधिकारी बैठकीत राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट। विधानसभेत शिंदेंच्या नकारामुळे युती होऊ शकली नाही असाही दावा, सूत्रांची माहिती। आगामी महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार। हिंदुत्वाचा मुद्दा, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता। मोठ्या पक्षाला मतदान करू नका, काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार पक्ष। विधानसभेतील पराभवानंतर रासपच्या महादेव जानकर यांचा हल्लाबोल। अभिनेता सलमान खानच्या बांद्रामधील घराची सुरक्षा वाढवली। घराच्या खिडक्यांना तसंच बाल्कनीमध्ये खास बुलेट प्रूफ काच।